आज आपण मस्त ओल्या तुरीच्या दाण्यांची आमटी बनवणार आहोत। त्यासाठी मी ते दाणे सोलून घेतले आहे। ते छान बघू शकता। त्यासाठी साहित्य आपल्याला लसूण, जिरे, कोथिंबीर आणि हिरवी मिरची लागणार आहे। आता पहिल्यांदा आपण मस्त असं त्याला भाजून घ्यायचे आहेत। डाग पडूस तर असे दाणे गवळे गवळे भाजून घ्यायचे छान। खूप छान लागते जी आमटी, तुम्ही नक्की करून बघा। हे थंडीच्या सीझनमध्ये आपल्याला खायला भेटते तुरीच्या शेंगा। आता छान तेल टाकले मी त्यात, थोडंसं चांगलं फ्राय करून घेतले। इथं बघू शकता मी काढून घेते। नंतर आपल्याला त्याच्यात ना हिरव्या मिरच्या पण थोड्याशा भाजून घ्यायच्या डाग पडूस तर अशा। छान आता आपल्या भाजत आहेत। मी लसूण टाकून घेतला आहे। छानपैकी मस्त व्हिडिओ बघत राहा। आता चांगल्या आपल्या मिरच्या पण चांगल्या भाजून झाल्यात बघू शकता। इथं आता लसूण, कोथिंबीर, जिरं आणि ना कोथिंबीर टाकून हे छान आता बारीक करून घ्यायचं आपल्याला, पाणी टाकून वाटण बघू शकता इथं। नंतर आपल्याला ते सोलून घेतलेले दाणे पण आपल्याला बारीक करून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यात, एकजीव करायचा। थोडं वाटलंच तर पाणी पण टाकू शकता तुम्ही त्यात। आता हे मी फिरून घेते मिक्सरला। तोपर्यंत इथे तेल टाकून घेऊ आपण गरम करायला फोडणीसाठी। मस्त इथं वाटण झाले बघू शकता। इथं छान अशी पेस्ट झाली। जिरे टाकून घेतली इथे थोडीशी फोडणीला। आता मिरचीचा ठेसा बनवून घेतलेला तो पण चांगला परतून घ्यायचा। खूप छान लागते। चपाती बरोबर पण खाऊ शकता, भाकरी बरोबर पण खाऊ शकता तुम्ही। हळद थोडीशी टाकली, धना पावडर टाकला, धना पावडर टाकून घेतलं। त्यात पुन्हा काळं तिखट टाकलं थोडंसं आणि लाल तिखट। चांगलं आता मस्त हे परतून घेऊ आपण। तेल थोडं चांगलं परतून घ्यायचं। आता मी एका भांड्यात ना ते वाटलेलं वाटण काढते। बघू शकता मीठ आणि पाणी टाकून ते चांगलं एकजीव करून घ्यायचं खालीच आपल्याला। आता फोडणी टाकून घ्यायचं आपण। एकदम घट्ट होते आमटी, भाताबरोबर छान लागते, भाकरी बरोबर छान लागते। नक्की अशी करा, साधी आणि सोपी पद्धत, खूप छान लागते आमटी। आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। कशी वाटली आमटी नक्की कमेंट करून सांगा। बघू शकता एकदम अशी दाटसर झालेली आहे।